विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये सुटणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही. समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर. मोदी जगात देशाची प्रतिष्ठा जपतायत. इथं राजकीय मतभेद करायचे नसतात. शरद पवारांकडून नरेंद्र मोदींचं कौतुक. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आणखी उफाळला. आज बोलावलेली बैठक 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली. देवगिरी बंगल्यावरूनच बैठक पुढे ढकलण्याचे आदेश. देशभरातील मेडिकल स्टोअर्स आज बंद. देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संपावर. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध. काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक. इबोलामुळे 131 नागरिकांचा बळी. 513 संशयित रुग्ण. जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित. भोंदू खरातला आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. खरातच्या अटकेची ईडीला परवानगी. ईडी खरातच्या कोठडीची मागणी करणार. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर सर्वाधिक कॉल. रोहित पवारांचा थेट खरातवर आरोप. अपघाताच्या काळातील 6 दिवसात 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचाही दावा. वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली. 3 दिवसांपासून कराड सलाईनवर. कारागृहातच कराडवर उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकरच्या मुलाची 4 तास चौकशी. ऍडमिशनसाठी भरलेले लाखो रुपये परत कसे मिळणार? पालक आणि विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह. तर मोटेगावकरच्या मालमत्तेच्या चौकशीचीही मागणी. नीट पेपर फुटी संदर्भात लातूरमध्ये एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. जुना औसा रोड भागातील बालरोग तज्ज्ञाची सीबीआय चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट. सीबीआयनं दोन्ही मनीषांना पुण्यामध्ये आणलं. पुण्यात दोघींचीही समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. पुढील 3 दिवसात विदर्भातील तापमान आणखी वाढण्याचा अंदाज. पारा 47 अंशांवर जाण्याची शक्यता.